नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण नीर डोसा करणार आहोत। तर हे डोसे खूप सुंदर पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत आणि अगदी जाळीदार असे तयार होतात। चवीला तर अप्रतिम असे लागतात। हे नीर डोसे असे चिवट आणि चिकट होऊ नये म्हणून आपण तांदळाबरोबर एक खास पदार्थ घालणार आहोत। त्यामुळे हे डोसे खूप सुंदर होतात। असे डोसे तुम्हीही नक्की ट्राय करून बघा। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या व्हिडिओला एक लाईक करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आता हे नीर डोसे कसे करायचे ते बघूया। नीर डोसा करण्यासाठी इथे मी 3 वाट्या रेशनचे तांदूळ, 1 वाटी पोहे आणि थोडं ओलं खोबरं घेतलंय। आता हे खोबऱ्याचं पाटी काळं असतं ते काढून टाकायचं आहे। तुम्ही किसून देखील घेऊ शकता। आता हे सगळं मी या वाटीने मोजून घेतलंय। आता तांदूळ आणि पोहे मी रात्रभर भिजत घातलं होतं। तुम्ही दिवसा करणार असाल तर 5 ते 6 तास व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे। आता आपण हे वाटायला घेऊया। आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे। आता मी तांदळातलं पाणी काढून टाकलं आहे। त्याच्यात थोडे तांदूळ घालायचे, पोहे घालायचे आणि ओलं खोबरं असं तिन्हीही एकत्र करून आपल्याला एकदम बारीक वाटायचं आहे। पोहे घातल्याने काय होतं तर आपले जे डोसे आहेत ते खूप छान होतात, चिकट चिवट असे होत नाही, त्यामुळे पोहे घालायचे। आता आपण हे वाटताना देखील पाणी मोजणार आहोत। आता खोबरं घालूया। आता आपण ज्या वाटीने सगळं मोजून घेतलं आहे त्याच वाटीने पाणी देखील मोजायचं आहे। सुरुवातीला मी 1 वाटी पाणी घेते। यातलं थोडं पाणी घालून याला एकदम बारीक वाटून घेऊया। आता इथे मी सगळे तांदूळ, पोहे आणि खोबरं सगळं एकदम बारीक असं वाटून घेतलं आहे। आता वाटताना मी 2 वाट्या पाणी घातलं होतं। आता हे घट्ट आहे। आता याच्यामध्ये अजून 2 वाट्या पाणी घालूया। एकदम पाणी घालायचं नाही, नाहीतर अंदाज चुकू शकतो। आता हलवून बघूया। आता अजून थोडं आपल्याला पाणी घालावं लागेल कारण हे घट्ट वाटतंय। आपल्याला हे मिश्रण एकदम पातळ करायचं आहे, पाण्यासारखं आपल्याला हे ठेवायचं आहे। आता 5 वाट्या पाणी घातलं आहे। आता एक अजून आपण अर्धी वाटी पाणी घालूया। म्हणजे इथं मी बरोबर 5.5 वाट्या पाणी घातलं आहे। हे बघा असं पाण्यासारखं करायचं आणि आता हे 10 मिनिटं बाजूला ठेवूया आणि नंतर घट्ट वाटलं तर आपण याच्यात परत पाणी घालूया। आता ह्याच्यात मीठ घातले चवीपुरतं। आता हे हलवून एक 10 ते 15 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। आता हे मी एक 15 मिनिटं बाजूला ठेवलं होतं। हे बघा आता हे परत थोडंसं भिजून थोडं घट्ट झालं आहे। आता अजून एक अर्धी वाटी पाणी घालते, म्हणजे बरोबर 6 वाट्या पाणी मी याच्यात घातलं आहे। हे लक्षात ठेवा, हे मिश्रण पातळच करायचं। जर घट्ट झालं तर आपली जाळी व्यवस्थित येणार नाही डोशाला, म्हणून हे असं ठेवायचं। आता हे मिश्रण बरोबर झालं आहे। आता याचे डोसे करायला घेऊया। आता डोसे करण्यासाठी गॅसवर तवा ठेवला आहे। तवा गरम झाला की थोडं तेल घालायचं आणि तेल तव्याला व्यवस्थित पसरून घ्यायचं। तव्याला व्यवस्थित तेल लावून झालं की आपण जे मिश्रण तयार केलं आहे ते व्यवस्थित पळीने हलवून घ्यायचं आणि एका फुलपात्राच्या सहाय्याने तव्यावरती घालायचं आणि तवा असा थोडा तिरका केलात की एक्स्ट्रा जे पीठ असतं ते साईडला सरकलं जातं आणि छान पातळ असे डोसे आपले तयार होतात। आता हे थोडं भाजून घेऊया। आता बघा एक साईडने हे छान भाजलं आहे आणि याच्या कडा आपोआप उचलल्या जातात। याच्यावर थोडंसं तेल घालायचं आणि आता डोसा काढून घेऊया। तुम्हाला पाहिजे तर दुसरी बाजू देखील भाजू शकता। आता इथे आपला नीर डोसा करून तयार आहे। हा नीर डोसा तुम्ही तुमच्या कोणत्याही आवडत्या चटणीबरोबर खाऊ शकता। खूप सुंदर होतो। बघा अगदी पांढरा शुभ्र झाला आहे आणि जाळी बघा किती सुंदर आली आहे। अगदी मऊ लुसलुशीत आणि छान जाळीदार असे हे डोसे होतात। त्यामुळे असे डोसे तुम्हीही नक्की करून बघा। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।